नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या जवाहर नवोदय विद्यालय तसेच सैनिकी स्कूल आणि स्कॉलरशिप यासाठी अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवणार आहोत। आजपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवले, परंतु आज आपण अतिशय महत्त्वाचे म्हणजे भाषा या विषयामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे प्रत्येक उत्तरामध्ये या ठिकाणी 1 किंवा 2 मार्काला आपल्याला या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले जातात, म्हणजे समानार्थी शब्दावरती आणि विरुद्धार्थी शब्दावर। तर आज आपण या ठिकाणी सुरुवातीला समानार्थी शब्दाचा आज व्हिडिओ या ठिकाणी घेणार आहोत। समानार्थी शब्द आपण सातत्याने सराव करून त्या ठिकाणी नेहमीच वाचायचे, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक उत्तरामध्ये जो प्रश्न विचारले जाईल त्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला या ठिकाणी अचूक देता येईल। चला तर मग आता आपण त्या ठिकाणी सुरुवात करूया। पहा, समानार्थी शब्द या ठिकाणी दिले पहा। अचंबा, अचंबा म्हणजे काय? आश्चर्य, नवल, विस्मय। आश्चर्य, नवल, विस्मय। पहा, या ठिकाणी आपण समानार्थी शब्द वाचत असताना त्याला नीट व्यवस्थित वाचायचे, कारण समानार्थी शब्दाचे अनेक अर्थ असतात, 2 असतात, कधी 3ही असू शकतात। त्यामुळे पहा, आता दुसरा प्रश्न शब्द आहे अतिथी। आता पहा, अतिथी म्हणजे काय? पाहुणा। अतिथी म्हणजे पाहुणा। या ठिकाणी पाहुणा हा शब्द। अपराध, अपराध म्हणजे गुन्हा, दोष। पहा, अपराध म्हणजे गुन्हा आणि दोष। पहा, अंग, अंग, अंग म्हणजे काय? की शरीर, देह, शरीर, काया, कुंडी, तनु। अंत, आता पहा, अंत म्हणजे काय? की कोणत्याही गोष्टीचा अंत होणे म्हणजे शेवट होणे, म्हणजे शेवट। पहा, आई, आपली जन्मदाती जी आई आहे त्या आईला आपण माता, माय, जननी अशा शब्दाने आपण त्या ठिकाणी शब्द वापरतो। पहा, आता आकाश, आकाश म्हणजे काय? आभाळ, नभ, गगन, अंबर आणि खग। त्यानंतर पहा, आनंद, आनंद म्हणजे काय? हर्ष, खुशी, समाधान। पहा, आता आयुष्य, माणसाचं जीवन म्हणजे काय असतं? आयुष्य असतं, म्हणजे आयुष्य म्हणजे मग जीवन, काय? आयुष्य म्हणजे जीवन। पहा, आरसा, दर्पण, ऐना। आज्ञा, मोठ्या व्यक्तीने आपल्याला एखादे काम सांगणे म्हणजे काय सांगणे? आज्ञा सांगणे। आज्ञा म्हणजे काय मग? हुकूम आणि आदेश। पहा, आता ऋतू, ऋतू म्हणजे काय? त्या ठिकाणी ऋतू, ऋतू म्हणजे काय? आपले 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, याला आपण ऋतू म्हणतो। मग तो ऋतू म्हणजे काय? त्याचा समानार्थी शब्द होतो मोसम। पहा, आता आपण त्या ठिकाणी पाहता दौलत, दौलत म्हणजे काय? जी आपली वडिलांनी जी संपत्ती कमावल्या जाते त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तिला दौलत म्हणतो। म्हणजे दौलत म्हणजे काय? संपत्ती, धन, आपण त्याला आपण दौलत त्या ठिकाणी म्हणू शकतो। आता पहा, नदी, नदी म्हणजे काय? सरिता। आता पहा, नमस्कार, नमस्कार म्हणजे काय? वंदन, नमन। एखाद्या मोठ्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी नमस्कार करतो, म्हणजे काय करतो? त्यांना वंदन करतो, नमन करतो, त्यांच्यापुढे आपण नतमस्तक होतो, म्हणजे या ठिकाणी नमस्कार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वंदन आणि नमन। पहा, आता नाव, नाव म्हणजे काय? होडी, गलबत। आता नाव नाही, तुम्ही म्हणसान की आपलं जे नाव असतं ते नाव, तर नाव म्हणजे होडी आणि गलबत। पहा, आता निर्धार, निर्धार म्हणजे एखाद्या गोष्ट आपल्याला आता करायची आहे आणि मी ती करणारच, म्हणजे काय करणं? आपण निर्धार करणं। त्याचा समानार्थी शब्द होतो निश्चय करणं, म्हणजे निश्चय। पहा, आता निर्मळ, निर्मळ म्हणजे काय?
स्वच्छ, पवित्र आणि मंगल. निर्झर. निर्झर म्हणजे काय? त्याचा समानार्थी शब्द होतो झरा, धबधबा. पहा आता नियम. नियम या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? पहा नियम, कायदा, चाल, पद्धत, रीत आणि वहिवाट. पहा नृत्य. नृत्य म्हणजे काय? नाच, नाचणे म्हणजे त्याला नृत्य असे म्हणतात. पहा या ठिकाणी आता नौकर. नौकर म्हणजे काय? दास आणि सेवक. पद. पद म्हणजे काय? पाय, पाऊल आणि काव्य. पाहता परिश्रम. परिश्रम म्हणजे काय? आपण एखादी गोष्ट म्हणजे अभ्यास करतो, तर अभ्यास करणे म्हणजे काय करणे? परिश्रम करणे. त्याच परिश्रमाचा समानार्थी शब्द होतो कष्ट, मेहनत. पाहता या ठिकाणी परवा. परवा म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीची समजा आपण तमा न बाळगता एखादी गोष्ट करणे म्हणजे परवा न करणे म्हणजे चिंता, काळजी, धास्ती. पाहता आपण त्या ठिकाणी ओढा हा शब्द पाहू. आता ओढा म्हणजे काय? की ज्या ठिकाणी गावच्या लगत छोटस एक ओढा असतो, त्याला आपण गावच्या शेजारी जे पाणी वाहतं त्याला आपण ओढा असं म्हणतो. म्हणजे ओढा म्हणजे काय? त्या ठिकाणी झरा, नाला. ओढा म्हणजे छोटा प्रकार असतो आणि मोठा म्हणजे नदी. पहा आता ओळख. ओळख म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीची ओळख करून देणे म्हणजे त्या व्यक्तीचा परिचय करून देणे म्हणजे काय? ओळख म्हणजे परिचय. पहा कार्य. कार्य म्हणजे काय? काम, काज. कीर्ती. पहा आता या ठिकाणी कीर्ती म्हणजे काय? ख्याती, लौकिक आणि प्रसिद्धी. पहा एखाद्या व्यक्तीनं सामाजिक काम केल्याच्या नंतर आपण म्हणतो त्या माणसाची कीर्ती चांगली आहे. कीर्ती म्हणजे काय मग? ख्याती, लौकिक आणि प्रसिद्धी. पहा आता खेळ. खेळ म्हणजे काय? क्रीडा. क्रीडा म्हणजे काय? तर खेळ. पहा आता गर्व. गर्व म्हणजे काय? अहंकार, ताठा. पहा प्रत्येक व्यक्तीला कोणत्या न कोणत्या प्रकारचा गर्व असतो म्हणजे काय असतो? अहंकार, ताठा. आता पहा गंध. गंध म्हणजे काय? त्या ठिकाणी सुवास असेल. गंध म्हणजे पहा गंध. गंध म्हणजे काय? वास, वर्दळ, परिमळ. त्यानंतर ग्रंथ. ग्रंथ म्हणजे काय? पुस्तक. ग्रंथ म्हणजे पुस्तक. ग्रंथ म्हणजे पुस्तक. पहा आता या ठिकाणी आपण पक्षी. आता पक्षी म्हणजे काय? पाखरू, खग आणि विहंग. पक्षी म्हणजे पाखरू, खग आणि विहंग. आता प्रजा. प्रजा म्हणजे काय? प्रजा म्हणजे लोक, रयत आणि जनता. प्रवास. प्रवास म्हणजे सफर, यात्रा. आता पहा प्राणी. प्राणी. प्राणी म्हणजे काय? पशु, जनावर, वनचर. आता पहा पाऊस. पाऊस या शब्दाचा समानार्थी शब्द वर्षा, पर्जन्य आणि वृष्टी. फूल. फूल पहा पुष्प आणि सुमन म्हणजे या ठिकाणी फूल. बाग. आता बाग म्हटल्याच्या नंतर बगीचा, उद्यान आणि वाटिका. बादशाह. बादशाह म्हणजे काय? की सम्राट. बादशाह म्हणजे काय? सम्राट. या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पहा आता गाणे. गाणे म्हणजे काय? गीत, गान
आणि कवन पहा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल DCD मिशन नवोदय या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.